आणि या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। दिवसेंदिवस वाढत चाललेलं तापमान आणि त्यात उद्भवलेल्या पाणी टंचाईच्या समस्येचा भाजीपाला विक्रेत्यांना मोठा फटका बसतोय। त्यामुळे एकीकडे भाजीपाल्यांचे दर वाढलेत आणि त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या सर्वच भाज्या 100च्या घरात आहेत। त्यामुळे सामान्य नागरिकांनी मार्केटकडे काहीशी पाठ फिरवली आहे। ऊन आणि पाऊस न झाल्यानं भाजीपाल्याचं उत्पादन कमी होत आहे, त्यामुळे भाजीपाला विक्रीवर त्याचा मोठा परिणाम झालाय। जिथे ग्राहक 1 किलो भाजी खरेदी करायचा तिथे तो फक्त अर्धा किंवा पाव किलो भाजी विकत घेतोय। त्यामुळे सामान्यांचे विक्रेत्यांच्या खिशाला सुद्धा कात्री बसतेय। ऊन जास्त आहे आणि शेवटी पाणी पण कमी पडलेलं आहे। पाण्यामुळे सगळा परिणाम आहे। पाणी जास्त असलं तर माल जास्त येईल ना, आणि उन्हामुळे तर माल एकदम खराब, शेतातच खराब होऊ राहिला। तर लोक कुठून आणतील माल? शेतकरी तरी कुठून माल आणते? भरपूर परिणाम आहे आमच्या इकडे। काहीच चालू नाही राहिला आमचं माल। सध्या कसे आहे तुमचे भाज्यांचे दर कसे आहे? 100 रुपये किलो फ्लावर आहे, 80 रुपये किलो चवळी आहे, दोडके 60 रुपये किलो आहे, भेंडी 60 रुपये किलो आहे, टमाटे 40 रुपये किलो आहे, काकडी 50-60 रुपये किलो आहे, गाजरं 30 रुपये किलो आहे। असं सगळंच महाग आहे। मिरची 60 रुपये खरेदी सोरल। वाढलेले दर आहे, ग्राहकांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय? गिराईक नाराज होऊ राहिले। त्या ठिकाणी गिराईक 1 किलो माल घेतं ना, त्या ठिकाणी गिराईक पावशेरच माल घेऊन चालले। काय करणार? ते म्हणते मावशी आम्हाला बी परवडत नाही। मग आम्ही म्हणतो आम्हाला पण परवडत नाही। अत्यंत कमी प्रतिसाद आहे अजिबात। तुम्ही बघा आता सध्याचीच परिस्थिती बघा, मार्केटमध्ये मोजून 10 ते 12 गिराईक असेल जास्तीत जास्त। ऊन जास्त असल्यामुळे दुपारी तर गिराईक अजिबात नसतंच, पण सकाळी सुद्धा संध्याकाळी सुद्धा अशीच परिस्थिती आहे।